नमस्कार. स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. बीएड सीईटी संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. साधारणतः पाहू शकता की बीएड सीईटी 27 मार्च ते 29 मार्च आहे, तर या दरम्यान परीक्षा होणार आहेत. या संदर्भात प्रॉपर मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती दिलं जातं. तर ऑनलाईन परीक्षा कशी असणार आहे साधारणतः या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची भीती किंवा ऑनलाईन परीक्षेसंदर्भात प्रॉब्लेम राहू नये म्हणून आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. चला तर सदरची ऑनलाईन एक्झाम कशी असेल या संदर्भात आपण डेमो टेस्ट पाहूया. तर अशा प्रकारे बीएड सीईटीचा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही ज्यावेळी एक्झाम रूममध्ये जाल त्यावेळी तुम्हाला तुमचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळणार आहे. तर लक्षात घ्या की बीएड सीईटीचा ऑनलाईन फॉर्म आहे तो सुरू झाल्यानंतर संपूर्ण पाहायला मिळणार आहे. मेल येथे तुम्हाला तुमची माहिती असेल, त्यानंतर परीक्षेसाठी वेळ, गुण आणि येथे पाहू शकता की आयकॉन जो देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या की तिथे तुम्हाला लँग्वेज बदलण्यासाठीचा ऑप्शन पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही इंग्लिश, मराठी यापैकी चेंज करू शकता पण नाही. तर अशा प्रकारे लँग्वेज टॅब आहे. संपूर्ण सूचना आहेत, काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला आन्सर आहेत ते फिल करायचे आहेत. होऊ शकता की प्रश्नपत्रिकेबद्दल सूचना दिल्या असतात. तर एकूण 100 गुणांची प्रश्नपत्रिका असते. मानसिक क्षमता 40 प्रश्न, प्रत्येकासाठी 1 गुण. सामान्य ज्ञान 30 प्रश्न, प्रत्येकासाठी 1 गुण. शिक्षक अभियोग्यता 30 प्रश्न, लक्षात घ्या प्रत्येकी 1 गुण असणार आहेत. आणि याच्याबरोबर जे ELCT हा ऑप्शन घेतील त्यांच्यासाठी वेगळा जो पेपर आहे तो 30 गुणांचा ELCTचा याच पेपरसोबत असणार आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 90 मिनिटे असतील. ज्यांचा ELCT असेल तर त्यांना 30 मिनिटं एक्स्ट्रा दिली जाणार आहेत. प्रश्न 2 भाषांमध्ये असणार आहेत, मराठी आणि इंग्रजी. परीक्षा ही ऑनलाईन असणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असणार आहेत. तर येथे प्रश्नांची उत्तरे देण्याबाबत तुम्हाला अशा प्रकारची नोटीस पाहायला मिळेल. सेम नोटीस तुम्हाला ऑनलाईन परीक्षेमध्ये असणार आहे. तर सूचनांचे काळजीपूर्वक तुम्हाला पालन करण्याची विनंती करण्यात येते. जर कोणत्याही उमेदवाराने सूचना किंवा नियमांचे पालन केले नाही तर ते गैरवर्तन, अनुचित मार्गांचा अवलंब केल्याचा गुन्हा मानला जाणार आहे. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उमेदवाराने त्याला योग्य वाटणाऱ्या पर्याया व्यतिरिक्त, लक्षात घ्या, वर्तुळावरती माऊस क्लिक करावे आणि नंतर पुढील किंवा मागील यापैकी कोणत्याही नेव्हिगेशन बटनावर क्लिक करावे. तर याची डेमो आपण दाखवणारच आहोत. त्याचबरोबर उत्तर रिसेट करा या बटनावर क्लिक करून तुम्ही आधी सूचित केलेले उत्तर, याची उत्तराची सूची आहे ती तुम्ही निवड आहे ती रद्द करू शकता. म्हणजे तुम्ही एकदा आन्सर दिलं आणि पुन्हा आन्सरमध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही ते देखील रद्द करू शकता. या संदर्भात माहिती घेणार आहोत. आणि लक्षात घ्या, पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेले प्रश्न जर तुम्हाला नंतर पुष्टी करायची असतील तर ते शोधू शकता. पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेले प्रश्न नेव्हिगेशन बॉक्समध्ये जांभळ्या रंगात दिसतील. तर यामध्ये लक्षात घ्या की अशा प्रकारे येथे माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहून घ्या. तर अशा प्रकारे नेव्हिगेशन बटन आहे. तुम्ही आन्सर दिल्यानंतर ते ग्रीन होईल, उत्तर दिले नसेल तर ते रेडमध्ये राहील आणि तुम्ही अजून विजिट केलेले प्रश्न या आयकॉनमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि पुनरावलोकन म्हणजेच लक्षात घ्या, तुम्हाला एकदा आन्सर दिलेला आहे आणि याचबरोबर तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी येऊन फायनलाइज करायचं आहे. तर अशा प्रकारचे आयकॉन पाहायला मिळतील. आणि उत्तर दिले आणि पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केले जर असा ऑप्शन असेल तर तुम्हाला लक्षात घ्या कन्फर्म असा आयकॉन पाहायला मिळेल. तर हेच ऑप्शन आपण इंग्रजीमध्ये देखील पाहूया. तर याच्यामध्ये आन्सर्ड क्वेश्चन असतील, ग्रीनमध्ये पाहायला मिळणार आहेत. नॉट आन्सर, लक्षात घ्या, रेडमध्ये पाहायला मिळतील. नॉट विजिट म्हणजे तुम्ही विजिट केले नाही आहेत ते ब्लँक पाहायला मिळणार आहेत. मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजेच पुनरावलोकन म्हणजेच लक्षात घ्या हा आयकॉन पाहायला मिळेल. आन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू हा ऑप्शन आहे. तर ब्ल्यू आयकॉनमध्ये तुम्हाला टिक पाहायला मिळेल. तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं बाब म्हणजे तुम्हाला एखादा आन्सर कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही आन्सर द्या आणि त्याला मार्क फॉर रिव्ह्यू अशा प्रकारचा आयकॉन करून ठेवू शकता. म्हणजे जर वेळ संपली तर तुम्ही जे आन्सर मार्क केलेले आहे ते वेळ संपल्यानंतर आन्सर ग्राह्य धरले जातात. तर सगळी माहिती वाचून झाल्यानंतर अंडरटेकिंग बॉक्स आहे त्यावरती क्लिक करून टेस्ट सुरू करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल. आणि येथे पाहू शकता की सर्वप्रथम येथे लँग्वेज आहे सेक्शन. या ठिकाणी मराठी, इंग्रजी तुम्ही पेपरमध्ये देखील करू शकता. एकच लँग्वेज वापरा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे झूम फॅसिलिटी असते. झूममध्ये तुम्ही क्वेश्चन मोठा फॉन्ट साईज त्यानंतर लहान करू शकता आणि त्यानंतर सेक्शन तुम्हाला पाहायला मिळतील. शक्यतो सेक्शन आहेत ते तुम्ही सिक्वेन्सली सोडवा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि क्वेश्चन संपूर्ण वाचल्यानंतर
तुम्हाला ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्ही एकदा का आन्सर दिलं तर त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या येथे ग्रीन झाल्याचं क्वेश्चन पाहायला मिळेल। सगळे क्वेश्चन तुम्हाला डाव्या बाजूला पाहायला मिळतील आणि खाली आन्सर किती आन्सर दिले ते, अजून किती बाकी आहेत ते, नॉट विजिटेड म्हणजे अजून पोहोचलात नाही आहे ती संख्या, मार्क फॉर रिव्ह्यू आणि त्यानंतर आन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू अशा प्रकारे तुम्हाला आयकॉन पाहायला मिळणार आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला आन्सर कन्फर्म येत असेल तर ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे नेक्स्ट करायचं आहे। जर आन्सर रिसेट करायचा असेल, चुकलेला असेल तर रिसेट करून तुम्हाला हे ऑप्शन आहे ते बदलता येणार आहेत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला एखादा क्वेश्चन आहे, क्वेश्चन निवडल्यानंतर आन्सर तुम्हाला टिक करायचा आहे। जर आन्सर कन्फर्म नसेल, एकापेक्षा अधिक आन्सर वाटत असेल तर सध्या तुम्ही आन्सर देऊ शकता आणि त्याच्यानंतर वरती दिलेल्या मार्क फॉर रिव्ह्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। म्हणजेच लक्षात घ्या की डाव्या बाजूला ब्ल्यू आयकॉन चा कलर पाहायला मिळेल आणि करेक्ट मार्क पाहायला मिळेल, म्हणजेच मार्क फॉर रिव्ह्यू आहेत। म्हणजेच तुम्ही येथे क्लिक करून पुन्हा हा क्वेश्चन नंतर सोडवू शकता। जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर तुम्ही जे आन्सर दिलेले आहेत ते सबमिट होईल, म्हणजेच तुम्हाला लक्षात घ्या की हा क्वेश्चन सबमिट करता येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हे क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करू शकता। तर अशा प्रकारे बीएड सीईटी संदर्भात ही काळजी घ्यायची आहे। तर ऑनलाईन टेस्ट असणार आहे PC वरती, तुम्हाला प्रॉपर इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी देखील दिले जाणार आहेत आणि आपण देखील देत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना या संदर्भात प्रॉपर माहिती मिळेल आणि त्यांना परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। इंग्रजी आणि मराठी असे दोन्ही लँग्वेजमधून तुम्ही हा जो पेपर आहे तो देऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला बीएड सीईटी टेस्ट ऑनलाईन जी होणार आहे, फायनल एक्झाम होणार आहे ती तुम्हाला देता येणार आहे। तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। ID पासवर्ड तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती प्रिंट होऊन येईल। अजून हॉल तिकीट आले नाही आहे, साधारणतः 6 दिवस अगोदर हे हॉल तिकीट प्रसिद्ध होतील। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। बीएड सीईटी संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।